श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 2 राजयोगांची निर्मिती 3 राशीच्या लोकांचे भाग्य उजळवू शकते. त्यांना नवीन नोकरी, वाहन किंवा मालमत्ता देखील मिळू शकते. चला तर मग कोणत्या भाग्यवान राशी आहेत ते आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. लक्ष्मीनारायण आणि बुधादित्य राजयोग. ग्रहांचा राजकुमार बुध 6 डिसेंबर रोजी वृश्चिक राशीत गेलेला आहे. बुधाचे हे भ्रमण 2 राजयोग निर्माण करत आहेत, कारण बुध आणि सूर्य देखील युती आहेत, ज्यामुळे बुधादित्य योग निर्माण होतो आणि त्याच वेळी शुक्र देखील वृश्चिक राशीत आहे. परिणामी बुध आणि शुक्राचा युती लक्ष्मीनारायण योगाचा प्रभाव वाढवेल आणि 2 राजयोगांची निर्मिती 3 राशींच्या लोकांचे भाग्य उजळवू शकते. त्यांना नवीन नोकरी, वाहन आणि मालमत्ता देखील मिळू शकते. पहिली रास आहे वृश्चिक. बुधादित्य आणि लक्ष्मीनारायण राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात, कारण हे दोन्ही राजयोग तुमच्या राशीच्या लग्नाच्या घरात निर्माण होतील. या काळात तुम्हाला आदर आणि प्रतिष्ठा मिळू शकते. तुमचा आत्मविश्वासही वाढेल. करिअरमध्ये बदल, पदोन्नती किंवा कामाच्या ठिकाणी ओळख वाढण्याची दाट शक्यता आहे. ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांना चांगले परिणाम दिसतील. या काळात तुम्ही पैसे वाचवण्यातही यशस्वी व्हाल. विवाहित लोक या काळात आनंदी वैवाहिक जीवनाचा आनंद घेतील. पुढची रास आहे सिंह. सिंह राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोग आणि लक्ष्मीनारायण राजयोगाची निर्मिती सकारात्मक ठरू शकते, कारण हे दोन्ही राजयोग तुमच्या राशीच्या 4थ्या घरात तयार होतील. त्यामुळे या काळात तुम्हाला मालमत्ता आणि वाहनाचे सुख मिळेल. दरम्यान व्यावसायिकांसाठी हा चांगला काळ असणार आहे. प्रगतीचे मार्ग खुले होतील. कुटुंब आणि नातेवाईकांशी चांगला समन्वय राहील. तसेच या काळात ज्यांचे काम किंवा व्यवसाय स्थावर मालमत्ता आणि संपत्तीशी संबंधित आहे त्यांना फायदा होऊ शकतो. यावेळी तुमच्या आईशी तुमचे नाते पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. पुढची रास आहे मीन. लक्ष्मीनारायण आणि बुधादित्य राजयोग तुमच्यासाठी शुभ ठरू शकतात, कारण हे दोन्ही राजयोग तुमच्या राशीच्या 9व्या घरात तयार होणार आहेत. या काळात नशीब तुमच्या बाजूने असेल. तुम्ही काही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तुम्ही देशात किंवा परदेशात प्रवास देखील करू शकता. या काळात तुमच्या कारकिर्दीत अचानक वाढ होईल आणि नवीन संधी प्रगतीचा मार्ग दाखवतील. मालमत्तेशी संबंधित लाभ देखील शक्य आहेत. कुटुंबात आनंद आणि सुसंवाद वाढेल. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊ शकता. तुम्ही एखाद्या धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात देखील सहभागी होऊ शकता. या काळात कामावर तुमचे सहकारी तुमची प्रशंसा करतील आणि तुमचे नाव प्रसिद्ध होईल. तुमचा अधिकार वाढेल आणि तुम्हाला जीवनात आनंददायी अनुभव येतील. स्वामी भक्तांनो, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.